सध्या मी जिल्हा शल्यचिकित्सक रुग्णालय गडचिरोली या ठिकाणी आलेला आहोत। या रुग्णालयाअंतर्गत अहिर उपजिल्हा रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटरची मागणीसाठी अनेकदा या ठिकाणी CS मॅडमना निवेदन देखील देण्यात आले आहे। मात्र अद्यापही डायलिसिस सेंटरचे काम अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना याचा महाग त्रास सहन करावा लागत आहे। शिरोंच्या एटापल्ली भामरागडवरून अनेक या ठिकाणी रुग्ण आहेत। डायलिसिससाठी वारंवार त्यांना खाजगी रुग्णालयात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये यावे लागत आहे। अनेक वेळा उपजिल्हा रुग्णालय अहिर येथे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात यावे म्हणून मागणी करण्यात आली होती, मात्र अजूनही काम झालेलं नाही। थोड्या वेळा अगोदर मी CS मॅडमशी संपर्क साधला आहे। त्यानंतर CS मॅडमनी सांगितले आहे की उपजिल्हा रुग्णालयाकडून जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। HLL कंपनीतरून डायलिसिस सेंटरचे मशीनचे काम सुरू असून काम प्रगतीपथावर आहे। येत्या 1.5 ते 2 महिन्यानंतर डायलिसिस सेंटर पूर्ण होईल अशी ग्वाही CS मॅडमनी दिलेली आहे। त्यामुळे याचं नागरिकांना लाभ मिळेल। तसेच या 2 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल अशी मॅडम सांगितल्यानंतर याचं 2 महिन्याचा जी कालावधी आहे त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल। तसेच नागरिकांना होत असलेल्या अडचणी शासनापर्यंत पोहोचण्याचे काम या माध्यमानं सुरू आहे। जवळपास 150 ते 200 किलोमीटरचा अंतर गाठून नागरिकांना सामान्य जिल्हा रुग्णालय गडचिरोली या ठिकाणी येऊन डायलिसिसचे उपचार घ्यावा लागत आहे किंवा अहिर उपजिल्हा रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटर अभावी नागरिकांना खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन या ठिकाणी उपचार करून घ्यावे लागत आहे।